विनोद तावडेंवरती आरोप झाल्याच्या अवघ्या काही तासानंतर आता अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या कर्जत जामखेड या मतदारसंघामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा कथित प्रकार समोर येतोय। रोहित पवार यांच्या कंपनीचा एक कर्मचारी मतदारांना पैसे वाटतोय असा आरोप भाजपने केलेला आहे। दृश्यांमध्ये या व्यक्तीच्या हातामध्ये 500 रुपयांच्या नोटा आणि एक यादी सुद्धा दिसतेय। या यादीमध्ये अनेक नावांच्या समोर दारू असं लिहिण्यात आलंय। अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाहीये। पोलीस सध्या या व्यक्तीची चौकशी करतायत। लिस्ट दाखवून बोला वाटताना आणि त्यांनी कुणाला किती पैसे वाटायची लिस्ट वाटली आतापर्यंत जवळजवळ। तर याविषयी अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळ आपल्या सोबत आहे। सुनील, काय अधिकची माहिती मिळते? पोलिसांकडून तर तपास सुरू आहे, पोलिसांनी काही माहिती दिलेली आहे का? कोण आहे ही व्यक्ती नेमकी? नक्कीच आम्ही संबंधित व्यक्ती जो आहे तर तो रोहित पवार यांच्या कंपनीशी निगडीत असल्याची माहिती जी आहे तर ती समोर येते आहे आणि मधुकर मोहिते असं या व्यक्तीचं नाव असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। संबंधित व्यक्तीकडे 47,000 रुपयांची रोकड जी आहे तर ती असल्याचं देखील समोर आलेलं आहे आणि या संदर्भामध्ये हा व्यक्ती पैसे वाटत असल्याचा आरोप जो आहे तर तो राम शिंदे समर्थकांनी केलेला आहे आणि या संदर्भामध्ये पोलिसांना देखील त्यांनी माहिती दिलेली आहे। पोलीस हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत। पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे, त्याची चौकशी जी आहे तर ती देखील सुरू असल्याचं एकंदरीत सांगण्यात आलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणासंदर्भामध्ये रोहित पवार जे आहेत तर ते थोड्याच वेळामध्ये फेसबुक लाईव्ह देखील करणार आहेत। त्यांचं नेमकं या संदर्भामध्ये काय म्हणणं येतंय हे देखील आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी सुनील, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।